नमस्ते. सो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवते कारण मला टाईमच भेटत नव्हता, जॉब वगैरे सर्व. तर आज संडे होता, तो मी विचार केला की आज बनवून टाकूया. खूप दिवसांनी म्हणजे पोस्ट पण नाही केलेलं. शॉर्ट्स तर मी टाकत होती पण यूट्यूब चॅनलवर पोस्ट करायचं होतं. बोलली चल आज हेअरसाठी ना आता ऑनलाईनमध्ये ना ऑर्डर केलं आहे हेअर ऑइल, हेअर शॅम्पू आणि पोशन. ना मग चांगल्या कपड्यांवर मेहंदी पुसतात का? तिचे नखरे मेहंदी काढताना एवढे ना जेवढे लग्नात नवरीचे पण नसतात. आणि आता हिचं म्हणणं आहे की आता ही झाल्यावर तिला दुसऱ्या हातावर पण काढायचं. म्हणजे किती चान्स मारलाय तिने. मी बसली आहे म्हणून ह्याचा अर्थ आता ती दुसऱ्या हातावर पण काढून घेणार. पैसे दे, पैसे दे, पैसे दे मला मेहंदी काढायचे. मोबाईल माझा आहे, मोबाईल माझा. एवढं फक्त बोलत. आता जस्ट माझी हिची मेहंदी काढून झाली आणि आता ती बोलतेय की मेहंदी वाकडी झाली आहे करायचं. मेहंदी काढून झाली. ऍक्च्युली तो कोन पण एकदम घाणेरडा आहे. जिने कुठून तो आणलाय तो, कारण त्याचं पुढचं टोकन एकदम असं ना वेगळंच झालंय, एकदम स्क्वेअर टाईप. त्याच्यामुळे ते ना निघत पण नाही. सी वेगळंच झालंय. आणि त्यात माझी काय चुकी आहे? आता दाखव मेहंदी दाखव. आता मेहंदी दाखवून मग बोला किती चांगली. तर कोणच्या हिशोबाने मी कोणच्या हिशोबाने तू माफ मी हे केलं आणि आता मी काढली. आता ती बोलते की बघू ती दुसऱ्या हातावर काढणार. मग आपण कम्पॅरिझन करणार की तू चांगली काढलीस की मी चांगली काढली आहे. आणि माझा हा डोळा फडफडतोय. तसं दिसणार तर नाही पण असं एकदम असं सांगा मला, हा डोळा फडफडला, हा डोळा फडफडला की वाईट होता की चांगला, असं माझी मम्मी बोलायची. पण झोप नाही भेटत आहे यार मला. झोप जी मेन गोष्ट आहे ती मला भेटत नाही जॉबमुळे. असं बोलतात की डोळ्यावर ताण पडला तर डोळा फडफडतो. पण आपली मम्मी बोलते की हा मम्मा तिचा मम्मा तिचा हातच वाकडा आहे. हो मग काढ. आता हिची बोट, आता बोटा रंगवल्यावर पण बोलेल की बोटा पण वाकडी रंगवली आहे. हिची बोटा मच्छी आहे. दाखव मच्छी एक बाहेर काढून दाखव. कशी एक मच्छी बाहेर. वाव. आता खाऊन दाखव. बीटरूट त्याच्यामुळेच ते तर माझ्या फोनचा हल्ली खूप सीनच झालाय. म्हणजे त्याला माझ्या फोनला हेच नाही आहे, स्क्रीन गार्डच नाही आहे, काच. आणि त्याला काच लागत सुद्धा नाही आहे. म्हणजे मी आता इतक्या 2-3 दुकानात जाऊन आली आहे. तर त्या लोकांचं असं म्हणणं आहे, 1 वर्ष झालंय फक्त फोनला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुझा फोन वाकडा झालाय. फोन कसा वाकडा होऊ शकतो? जी ह्या साईडून आहे ना, इकडच्या साईडून तो तिथे ग्लास प्रॉपर लागत नाहीये. तर ते लोक मला असं बोलतात की नाही लागणार. मी असंच घेऊन फिरते. आता मला काय ऑप्शन पण नाही आहे म्हणून मी कुठे असं जाताना सेफली घेऊन जाते. त्याच्यामुळे मला ते टेन्शन आले, कुठे पडला ना डायरेक्ट डिस्प्लेच उडणार. मग असं जुने टाकणार, मग त्यांच्याकडे परत येणार, मग पैसा येणार. बिझनेस दिमाग ते असं सर्व चालू आहे. मग मला आता समजत नाही की मी कुठची काच लावू. ते सगळ्या दुकानात फिरून झाली. मी सगळ्यांना जाऊन ओढून आली की अंकल आपका काच खराब है, अंकल काच खराब है, अच्छे से लगाओ, पैसा दे दो मेरे को येणार. मग नंतर समजलं की माझ्या स्टोरमध्ये फॉल्ट आहे. पागल आहे मी. एक ब्रेक घेऊन कुठेतरी फिरायला जायचं. बघू डिसिजन चालू तर आहे. समजेल थोड्या महिन्यांनी मे बी कुठेतरी मी जाणार आहे लवकरच. स्टे ट्यून्ड.
त्याचा ब्लॉग मी डायरेक्ट टाकणार होती, पण माझं असं झालं की डायरेक्ट 1 month नंतर टाकणं इज नॉट गुड. मम्मी बोलली आता आज संडे आहे तर मला खड्डाच बोलतात. डिम्पल पण माझा डिम्पल इकडेच पडतो. असं बोलताना करत बस एवढंच. थोडं बघू आता मग कधी तर संध्याकाळी जर कुठे बाहेर वगैरे गेलो तर मग कंटिन्यू करू नंतर. बाय. मॅगी कोरियनची मॅगी आता मी घेऊन आली आहे जस्ट. बघू मला तर नाही वाटत आहे तिखट असेल. बघा काय भेटलं याच्यात. सी शॅम्पू तसंच वाटतंय मेहंदी सारखं आणि किमची शॅम्पू बदाम पण आहेत. तर ते काजूच वाटतात ती वाली आणि बदाम तिखट असेल. बघू बनवून तर झाली आहे. थंबनेल तिखट आहे ते मी जाणार आहे कुठेतरी. सस्पेन्स. तर तिकडचा ब्लॉग येईल मे बी फ्रेंड सोबत. तर भेटू पुन्हा.